आता काय कशी शक्ती असते ती त्यांना ऐकू जाईल अशी? नाही कशी असते? मी आता शिटी मारायची. मग कशी अरे यार, त्यावेळेस तर 2 हिरो होते, एक अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. बरोबर. त्यांनी सोडलेले सिनेमा मला मिळत असेल कदाचित. हा सगळा मग तुमचा प्रॉब्लेम आहे. खरंच आहे, हे रेअर कॉम्बिनेशन आहे. खरंच आहे. शिस्त पण पाळायची, वेळ पण पाळायची, शब्द पण पाळायचा, हे फारच झालं म्हणजे. प्राईज डिस्ट्रिब्युशन बघत असतो किंवा सोहळा बघत असतो वगैरे, त्यावेळेला कधीतरी बायको बोलते मला, तुला नाही बोलवत का रे. आवडीमुळं सुरू झालं कुतूहलामुळं, आणि मग तुम्ही एक एक नाटकं तुम्हाला मिळत गेली. तुम्ही मास्टर कधी झाला? तुम्ही लोकांना शिकवायला कधी लागला? आता बरं, चला उठ, चला सुरू करा, चला तालीम सुरू करा लगेच. थोडं राक्षसी होतं ते, पण ते खूप सत्य होतं. एक काम करूया आपण, मी माझी गाडी विकू काय रे. विनय आपटे म्हणाले, तुमच्याकडे नानाचं काय झालंय? तुम्ही इतकं चांगलं कनेक्शन होतं ना ते. नाही, मला असं वाटतं की आय एम सॉरी, पण हा विषय नको. त्याचं कारण असं आहे की नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणे मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. फार वेळ घेत नाही, आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत द सतीश पुळेकर सर. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. सतीश पुळेकर हे नाव मराठी मनोरंजन सृष्टीला नवीन नाही. अर्थात मला परवाच मी एक कालखंड कॅल्क्युलेट करत होतो, तो जवळपास 76 पासून तुमच्या नाटकांचा रेफरन्स आहे. त्या अर्थानं आता 50 वर्ष ऑलमोस्ट झाली आहेत. तर 50 वर्ष सतीश पुळेकर सर मनोरंजन सृष्टीशी निगडीत आहेत, आणि त्यांना मास्टर म्हटलं जातं. मास्टर, तर हा मास्टर क्लास असं मला वाटतं. अनेक कलाकारांना त्यांनी घडवलं, अनेक कलाकारांना त्यांनी धडे दिले. आज हे सगळे कलाकार खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर मोठे झालेले आहेत. अर्थात सरांचंही आपलं असं प्रवास आहे, आपलं असं जगणं आहे. तर ते नेमकं काय आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुमचं स्वागत करतो सर. तुम्ही आवर्जून वेळ देऊन आलात, याबद्दल आम्ही एक अतिशय मौल्यवान पौष्टिक भेट देतो, आणि मग तुम्हाला ती खुश करतो, आणि मग तुमच्याकडनं बरोबर उत्तर काढतो. तर सुरुवात करूया. नेत्रा इन्स्टंट मील तर्फे ही काही प्रॉडक्ट्स आहेत, महाराष्ट्रीय पदार्थ आहेत, एका वाफेवर होतात, आणि याच्यात काही केमिकल्स नाही आहेत. त्यामुळं तुम्हाला अतिशय उपयोगी आहे. गृहमंत्री खुश होतील तुमचं. थँक्यू. अर्क ऑइल्स तर्फे ही लाकडी घाण्यानं बनवलेली तेल आहेत. ह्याच्यातही केमिकल्स नाही, कोल्ड प्रेस पद्धतीची तेल आहेत. ही सुद्धा तुम्हाला स्वयंपाकात उपयोगी येतील. ह्यातही केमिकल्स नाही आहेत. आणि अर्थातच ही एक अतिशय छान भेट स्पेशली अश्मन पेबल्स तर्फे तयार करण्यात आलेली, हँड पेंटेड आहे. तुम्ही उघडून बघा, तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. अश्मन पेबल हे आपल्याशी असोसिएट आहेत, आणि ते पेबलवर हाताने चित्र काढतात. तर हँड पेंटेड अशी ती भेट आहे, तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. ती खास तुमच्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. सो अश्मन, अर्क आणि नेत्रा ह्याचे जर प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जरूर सोशल मीडियावर त्यांना फॉलो करू शकता. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्यांची पत्ते दिलेली आहे, तर तुम्ही जरूर ते ऑर्डर करा, वापरा. तर तुमच्यासाठी केलं होतं. चला, तर सुरुवात करूया सर. सतीश पुळेकर हे नाव डोळ्यासमोर आलं की आमच्या पिढीला, माझ्या पिढीला, आणि माझ्यापेक्षा पुढच्या पिढीला ॲक्टर सतीश पुळेकर माहिती आहेत, पण त्याहीपेक्षा असं सांगितलं गेलं की ते मास्टर होते. त्यांनी भल्या भल्यांना तयार केलेलं आहे, आणि त्यांच्या तालमीतनं जो माणूस बाहेर आलेला आहे तो असा सोन्यासारखा लख्ख होऊन बाहेर आलेला आहे. पहिला थेटच प्रश्न विचारतो मी की मास्टर की कुठून आली? जेव्हा मी तुमच्याबद्दल माहिती काढत होतो तेव्हा तुम्ही प्लेअर होता, तुम्ही खो खो प्लेअर होता, नॅशनल लेवलपर्यंत गेलेला, तुम्ही 14 वर्ष खो खो खेळलेला. असं मैदानी मर्दानी खेळ तुमचे सगळे. तुम्ही इकडे कुठे वळला? बरं, वळला ते वळला, वरती शिकवायला निघाला तुम्ही सगळ्यांना, आणि शिकवलं. हे कसं काय झालं? नाही, खरं सांगायचं तर मी खो खो ज्या वेळेला खेळत होतो
एक सुप्त मनात इच्छा होती की कधीतरी एकदा तरी सिनेमात नाटकात काम करायचं असं एक होतं. पण ते काही जमत नव्हतं, कारण घरची परिस्थिती किंवा जे काय असेल ते, कारण घरी वडील वॉच रिपेअरिंग करायचे, त्याच्यावर घर चालायचं सगळं वगैरे, आणि त्याच्यामुळे तसं काय करायची इच्छा असून सुद्धा काही करता आलं नाही त्यावेळेला. मग आता खरं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला अशी होती की मी क्रिकेट जरा बरा खेळायचो. बरं. म्हणजे संदीप पाटील वगैरे ज्या वेळेला ते खेळायचे त्या वेळेला मी खेळायचो. आणि बरेच मित्र क्रिकेटर, त्यांनी सांगितलं की अरे तू जिमखाना जॉईन कर. मी म्हटलं मला आवडेल. मला मग हो तू चांगला खेळतोस तू. तर मी वडिलांना विचारायला गेलो. वडील वॉच रिपेअर करत होते. मला वडिलांना म्हटलं मला भाऊ मला क्रिकेट खेळायचं आहे. ते म्हटलं मग जा की खेळ की. म्हटलं नाही तसं नाही, मला सीझननी क्रिकेट खेळायचं, सीझन बॉल वगैरे. तर त्याच्यासाठी बॅट लागते, कपडे, पॅड्स, बूट वगैरे. तर त्यांनी ते डोळ्याला लावलेलं होतं. तसं काढलं, असं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले आपली लायकी नाही म्हणाले. असं केलं आणि काम सुरू झालं. तिकडे संपलं, क्रिकेट संपलं आयुष्यातलं. म्हटलं तर काय करायचं, खेळायचं. तर माझ्या वर्गातला एक मित्र होता, तो बिचारा वारला. त्याचं नाव श्रीकांत बेडवे. तो त्या विजय क्लबमध्ये जायचा, लंगडी खेळायचा त्यावेळेला. तर मला बोलला तुला खेळायची एवढी आवड तर चल ना विजय क्लबमध्ये. म्हटलं कुठे आहे? जवळच आहे, शिवाजी पार्कच्या इथे. मग मला तो घेऊन गेला आणि बघितलं खूप मुलं तिकडे लंगडी खेळत होती, खो खो खेळत होती. मी म्हटलं मला आवडेल. बरं, त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी होती की ज्या शाळेत मी बालकविहार विद्यालय दादर या शाळेत मी होतो, त्या शाळेचा निळी पॅन्ट आणि सफेद शर्ट हा युनिफॉर्म होता. तर निळी पॅन्ट काय खेळायला चालते, लग्नाला चालते, सगळ्याला चालते ती. तर त्याच्यामुळे ती निळी पॅन्ट मला खूप महत्त्वाची होती त्यावेळेला. आणि मी लंगडी खेळायला लागलो. आणि पण त्या माझा विजय क्लब, या मी हे बाकीचं सांगायच्या आधी थोडंसं सांगतो मुद्दाम की विजय क्लब ह्या क्लबचे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. जर मी आता तुमच्यासमोर इथे बसलेलो आहे तर ते फक्त माझ्या विजय क्लबमुळे. आणि तेच म्हणजे आईवडिलांचे संस्कार असतात, काकांचे संस्कार होते, कारण ते प्रिन्सिपल होते. पण विजय क्लबने जे माझ्यावर जे संस्कार केलेले आहेत ना, ते मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. त्याचं कारण असं होतं की मी ज्यावेळेला लंगडी खेळायला जायचो त्यावेळेला आमचे सर नरू पाटील म्हणायचे, नरू पाटील, ते पहिल्यांदा तुम्ही काय अभ्यास केला आहे तो एका डायरीवर लिहून आणायचा आणि खाली आईची किंवा वडिलांची सही पाहिजे, ते पाहायचे आणि मगच खेळायला द्यायचे. अच्छा. त्याच्यामुळे कंपल्सरी अभ्यास करायला लागला. खरं म्हणजे माझी इच्छा नव्हती, पण मी अभ्यास केला. नंतर मग मॅट्रिक, आमच्या वेळेचं मॅट्रिक झालो. नंतर जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं वगैरे डिप्लोमा घेतला, हा भाग नंतरचा आहे. पण त्या क्लबचं माझ्यावर इतकं, कारण जर त्यांनी ते डायरी जर तपासली नसती तर मी अभ्यास केला नक्की नसता केला, अगदी 100%. कारण मला तो कंटाळाच होता. त्या क्लबमध्ये खूप मुलं होते. त्याच्यात सुलभाताईंचा भाऊ होता, सुलभा देशपांडेंचा भाऊ होता. एक आवी होता जो क्रिकेटर होता, आणि एक विसू कामेरकर, तो खो खो खेळायचा पण कधीतरी खेळायचा. मग मला कळलं की हा सुलभाताईंचा भाऊ आहे. मग मी थोडीशी मैत्री वाढवली त्याच्याशी. म्हटलं विसू, मलाही नाटकात काम करायची इच्छा आहे, नुसतं उभं राहायचं असेल तरी चालेल, मी राहीन. तर काही वेळायचं काय, खेळ ना खो खो. म्हणजे ती खेळतो पण एक इच्छा आहे ना माझी. तुला बरं ठीक आहे सांगतो. आता सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे वगैरे यांच्या जवळचा तो माणूस म्हटल्यानंतर मी आपलं दरवेळेला त्याला काय नाही मी कळवतो ना, असं करत करत 5 वर्ष घेतली त्यांनी. आणि मी त्याला म्हटलं की जर होत नसेल तर सांग ना. असं करत करत 5 वर्ष घेतली? हो, 5 वर्ष त्यांनी क्लबमधनं. त्यांनी काय, मी आपलं काय तो नाही, तुम्ही पण चिकटच होता म्हणजे काय
बरं. आणि हे सगळं करत असताना एक दिवशी मी कांगालीच्या मॅचेस चालतात शिवाजी पार्कमध्ये, तर मी तिथे बोंबाबोंब करायला होतो, म्हणजे असे कारण मित्र होतो. तर तिथे आला तो. मी म्हटलं विसू काय झालं? मी तुला सांगतो, एक आविष्कार नावाची संस्था स्थापन झालेली आहे. म्हटलं मग? तर तिकडे एक नाटक आता बसवलं जात आहे, त्याचं नाव आहे चांगुणा. म्हटलं हां, तर तुला काम करायची इच्छा आहे का तिथे? मी म्हटलं मला नक्की आवडेल. जयदेव हटंगडी म्हणून त्याचे डिरेक्टर आहेत. सुलभाताई, पप्पा अरविंद देशपांडे म्हणजे सगळे तिकडे आहेत, काकडे काका वगैरे सगळे आहेत. तर तू जरा जा तिकडे. म्हटलं मी कोणाला भेटू? आणि सुलभाताई आहे ना. म्हटलं बरं, सुलभाताईने भेटू. आणि तो डिरेक्टरचं नाव काय? जयदेव हटंगडी. म्हटलं बरं. मी गेलो छबिलला सर, बसलेलो होतो मी. तर सुलभाताई बोलली का रे? म्हटलं काय? तू का? मी म्हटलं ते नाटकासाठी मला विसूनी सांगितलं. म्हटलं बरं, थांब जरा. मग जयदेव आला. उभा राहा. काय केलंस का आधी? म्हटलं नाही, वात्रटगिरी केली आहे फक्त, बाकी काय पार केलेलं नाही आहे. पण ती गावरान भाषा येते का तुला? म्हटलं हां, म्हणजे गंमत करताना, मस्करी करताना मी इथे बोललेलो आहे. बरं, हे वाच जरा. म्हणून मला एक कागद दिला. बरं. आणि सुलभाताई, पप्पा वगैरे सगळे तिकडे रांगेत. मी म्हटलं अरे देवा. म्हटलं बरं, असं रोहिणी पण होती, काय रोहिणी, तिचं ओक, रोहिणी ओक होती. आणि मी वाचलं ते. आणि जयदेवनी ते त्याच्या असं करून स्टाईलने सांगितलं, निघतो आता, निघ, कळवतो. म्हटलं बरं. आणि मी घरी आलो, खुश होतो. बास, एवढ्या मोठ्या संस्थेत मला वाचायला मिळालं यार. आता नाटकात नाही घेतलं तरी चालेल, वाच चालेल, खुश होतो. असं काही महिने गेले. मध्ये परत मी आपला कांगालीच्या इकडे बोंबाबोंब करण्यासाठी होतो. इतक्यात परत विसू आलं. आणि विसू मला शिव्या द्यायला लागलं. म्हटलं काय झालं? तू काय चिडलायस का? अरे तुला काय अक्कल आहे की नाही? म्हटलं काय झालं काय? अरे तो जयदेव तुझ्या नावाने बोंबाबोंब करतोय. जयदेव कोण? अरे तू गेला होतास ना वाचायला, जयदेव हटंगडी. हां, सॉरी. अरे तू जा, आत्ता छबिलदासमध्ये जा. म्हटलं आणि काय? अरे त्या जयदेवला भेट, तू हवायच त्याला. म्हटलं काय सांगतो? मी जो सुटलो तो डायरेक्ट छबिलदासमध्ये. आणि जयदेवनी मला वाचायला दिलं. आणि तिथून सगळी सुरुवात झाली. तर ते महत्त्वाचं, त्याच्यात तिथे सुद्धा क्लबमध्ये विसू होता म्हणून क्लबचेच उपकार आहे. बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे तुम्ही जेव्हा कबड्डी खो खो खेळत होता, नॅशनल लेवलवर 14 वर्ष खेळले, तेव्हा करिअर म्हणून खो खोच करावं असं नाव वाटलं. इकडं कुठे आला एकदम? नाही, त्याचं कारण परत तेच आहे की इच्छा होती मनापासून. कसली? की एकदा तरी सिनेमात काम करा. तुम्हाला सिनेमाचं असं एकदा तरी का वाटे? तुम्ही काय आधी पाहिलं होतं तुम्हाला वाटलं होतं की हे भारी आहे, सिनेमात काम केलं पाहिजे? नाही, काही पूर्वीचे जे सिनेमा पाहिलेले होते ना, त्यावेळेला असं वाटायचं काय आपण पण करायला पाहिजे, आपण पण करायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला काही अक्कल होती अशातला भाग नाही आहे, पण असं वाटायचं, आतून वाटायचं असं. की मग तुम्ही जेव्हा तुम्हाला नाटक मिळालं चांगुणा, घरी सांगितलं? हो, ऑफकोर्स. घरचं काय म्हणणं होतं? काय सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी, त्यावेळेला ज्यावेळेला मला चांगुणा मिळालं हे नाटक, त्यावेळेला माझं लग्न झालेलं होतं. आणि ते पहिल्यांदा बायकोला सांगितलं, आई वडिलांना सांगितलं. फक्त वडील जरा थोडे वेगळे रिॲक्ट झाले. ते म्हणाले बघा सांभाळ, नाटकात काम करतोयस तू, जरा सांभाळ. मी म्हटलं पण मी नोकरी करतोय ना. त्यावेळेला मी रीड फ्युजन ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नोकरी करतो. तुम्ही कमर्शियल आर्टिस्ट. तर मी करत होतो. त्यावेळेला मला फारच कमी पगार होता. पण म्हणाले तू आता नाटकात वगैरे काम करणार, मग काय नोकरीचं काय? मी म्हटलं नाही, मी नोकरी सोडणार नाही. मी म्हणजे नाटक वेळ मिळाला काही करणार. बरं. आणि संध्याकाळी म्हणजे ऑफिस सुटल्यानंतर मग छबिलदासमध्ये जायचं, रिहर्सल सुरू असायच्या सगळ्या त्या. आणि हे असं चाललेलं होतं. आणि चांगुणा हे स्टेट कॉम्पिटिशनला पहिलं आलं त्यावेळेला. आणि त्या नाटकाचे शोज व्हायला लागले.
पण ते छबिलदासलाच व्हायचं किंवा पुण्याला बालगंधर्वला व्हायचं. मी ज्यावेळेला पहिल्यांदा बालगंधर्व थिएटर बघितलं तर मी अवाक झालो होतो. अरे बापरे, एवढं मोठं थिएटर असतं असं मला माहीत नव्हतं. तर मी पहिल्यांदा बघितलं ते आणि अरे इथे करायला मिळणार आपल्याला असं, आणि खुश होतो ते. तर ते नाटक ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला माझ्या बायकोला नोकरी लागली. ती किंजॉयची ब्रँच आहे हरणी गुरुजी म्हणून बँड्रा कॉलनीमध्ये, तिला नोकरी लागली. आणि त्यावेळेला तिने मला सांगितलं, आता मला नोकरी लागलेली आहे, आता तुला जे करायचं ते तू कर. झालं, क्या बात आहे. ओ लगेच नोकरी सोडलेली. किती छान, वा. हो, आणि मग इकडे फुल टाईम सुरू झालं सगळं. म्हणजे आपण असं म्हणूया की चांगुणं वगैरे करत असताना खूप वाटत होतं काहीतरी काहीतरी होईल, काहीतरी काहीतरी होईल, पण ते तसं काही होत नव्हतं. बरं. कारण त्याचं काय म्हणतात त्याला, ते लाळघोटेपणा किंवा हाजी करणं मला जमलं नाही आयुष्यात. त्याच्यामुळे मला हा बरा नट आहे, बरं करतोय चांगुणा, हे इतपतच माहीत होतं. त्याच्यानंतर करता करता मग आयुष्यात पहिलं कमर्शियल नाटक जे केलं ते विनय आपटे बरोबर. विनय आणि मी साधारण करिअर आमचं एकच वेळा, आणि तसं मित्र होतो. त्यामुळे एक दिवशी त्यांनी त्याच्या पद्धतीने काम करणार काय नाटकात. मी म्हटलं म्हणजे का मला इच्छाच आहे. तुला नाही कमर्शियल, म्हटलं कमर्शियल करीन नाही. म्हणून पहिलं नाटक केलं मित्राची गोष्ट, तेंडुलकरांचं. बरं. हां, आणि विनयने ते डिरेक्ट केलं होतं. आणि ते फार चाललं नाही, कारण ते जरा त्यावेळेचा जो काळ होता त्याच्या पुढचं नाटक होतं, कारण ते लेस्बियनवरचं नाटक होतं. तर ते तुला आठवत आहे, फारच धाडस होतं त्यावेळेला हे करणं. हो, पहिला शो होता ना ज्या वेळेला, आणि बरं त्याला ए सर्टिफिकेट होतं त्या नाटकाला. पहिला गडकरीला शो होता सकाळी 9 वाजता, कारण त्या दिवशी 2 होते, आणि तिसरा होता तो नाशिकला होता रात्री. हाऊसफुल, ए सर्टिफिकेट, हाऊसफुल होतं त्यावेळेला. आणि ते 40s वरलं वगैरे नाटक होतं त्यावेळेला. तर रोहिणी त्याच्यात सायकलवरनं एंट्री घ्यायची स्टेजवर. हां, आणि इथपर्यंत ते सगळे ते टिपिकल ब्लाऊज वगैरे 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 होते सगळं असं. तर ते लोकांना काही पटलं नाही. ए दाखवतात आणि हे काय पैसे मागायला लागले लोक, असं झालं ते. तो शो कसा तरी झाला. विनय नर्वस झाला. दुसरा शो झाला, विनय साफ गेला आणि गप्प बसला होता गाडीत. आता नाशिकला. मी म्हटलं काय झालं विनय? तू बोल काय नाही रे, चुकलं आपलं, हे नाटक नको होतं करायला आपण. म्हटलं अरे नाही रे, चांगलं नाटक आहे, होणार आहे, बघ तू बघ. नाही असं करता करता आम्ही नाशिकला पोचलो. आणि नाशिकला अप्रतिम शो झाला आणि अप्रतिम बुकिंग होतं. मग विनय पण असा झाला. हो, पण त्या नाटकाचे 25च प्रयोग झाले. आणि त्याच नाटकाच्या 25व्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी मध्ये वडील गेले. दसऱ्याच्या दिवशी. आणि उद्या शो अनाऊन्स केलेला आहे, रवींद्रला होता शो. तर विनयला म्हटलं मी नाही करणार, म्हणून त्यांनी विवेकला तयार केला. बरं. हां, तर आणि मी गेलो थिएटरवर दुसऱ्या दिवशी. अरे तू काय? मी म्हटलं शो आहे ना, असं काय करतोस? तुला नाही तू जा असं. मी म्हटलं नाही, असं मी शो करणार. अच्छा, म्हणजे विनय आपटेंना वाटलं की तुम्ही येणार नाही, पण तुम्ही गेला. मी गेलो. अच्छा. आणि मी केलं शो. हा, शो झाल्यानंतर जर कोलॅप्स झालं हा भाग वेगळा आहे, पण ते झालं. आणि नंतर मग विनयने फारच सुरेख मला ट्रीट केलं. म्हणजे तो अप्रतिम मित्र होता मला, फार फार जवळचा मित्र. म्हणजे त्याच्याबद्दल मी काय बोलावं, किती बोलावं हे मला कळत नाही. त्याच्यानंतर मी ज्या वेळेला स्टेट कॉम्पिटिशन केलं त्या वेळेला
त्या सगळ्या गोष्टीत विनय खूप महत्त्वाचा होता. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला मी सिद्धार्थ कॉलेजचे काही एकांकिका डायरेक्ट करत होतो, त्याच्यामुळे तो ग्रुप एक तयार झाला होता. 30-35 पोरं होती सगळी आणि स्ट्रेट करायचं आता असं ठरलं की मग विनयच्या ऑफिसमध्ये जाऊन दूरदर्शनला बसायचं गप्प. मग तो काम करत असायचा, असं बघायचं, काय नाही काय नाही सहज झालं, मग खोटं नको बोलूस. नाही खरंच मी असं इकडनं चाललो होतो, म्हटलं तुला भेटूया, आता सांग ना साल्या. स्ट्रेटला नाटक करायचं. मग मी काय करू, तू बघ ना काहीतरी इथे एखादं छोटंसं काहीतरी जेणेकरून मला पैसे मिळतील. अरे यार तुम्हाला ना असं करायचं आणि मग एखादी एकांकिका काढायचं. बरं हे तू कर युवदर्शनसाठी बघ तू कर 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 कर. किती पात्रांची आहे? 2 पात्र आहेत. स्टेशनवर भेटतात. बरं 2 मित्र आहेत का? हो बरं मी करतो असं म्हणायचो आणि ते सुरू करायचं याचं. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे स्टेशन आहे, मग 2घंच जण कसे असतील. करेक्ट. आजूबाजूला काय काय विकणारे वगैरे वगैरे इकडनं तिकडं मला हमाल बिमाल वगैरे बरेच. तर मी विनयला म्हटलं अरे विनय जवळजवळ पुढं मला 15-20 जण आणखीन लागतीलच ना. तर तो हलकट आहेस. मी म्हटलं काय झालं. हा घे कोण आहे ते आण तो 15-16 जण असं करायचं. आणि मग प्रत्येकाचे 50 रुपयाचा तो चेक निघायचा ना. किती गोड. हो. आणि मग ते पैशाने मग स्टेट कॉम्पिटिशन करायचं. असं प्रत्येक वेळेला विनयमुळे झालेलं आहे ते त्यावेळेला. आणि नंतर मग विनय म्हणजे मला विनयला बोलताना खूप त्रास होतो, पण मी एकदा आजारी पडलो, 6 महिने झोपून होतो मी. बरं त्याच काळामध्ये? हो वर्टिगो झाला मला. नाही त्याच्यानं नाही तो काळ नाही, त्याच्यानंतर बरंच काही काही झालं. बरंच काही काय झालं. विनयचं दुसरं एक घनदाट नावाचं नाटक होतं, त्याच्यात मी रोल केलेला होता. आणि म्हणजे त्याच्यासाठी काही असं होतं तसा तो होताच. तो माझी बायको ब्राह्मण, ती नॉनव्हेज नाही खात पण करते. त्याच्यामुळे मग विनयचे फोन येतात, हा हे लिमा ऑफिसमध्ये जर चिकन पाठव असं. मग मी आपला डबा घेऊन जायचो असं. पण तो खूप या तुम्हाला वर्टिगो झाला होता ते काय होतं? हां. आणि मला वर्टिगो झाला आणि त्या वर्टिगोच्या आधी मी एक एपिसोड केला, पायलट एपिसोड. बरोबर. आभाळ मायाचा. बरं. आणि मला तो वर्टिगोचा हे झाला आणि त्याच्यामुळे मला बाकी पुढच्या ह्याच्यात नाही काम करता आलं, कारण ते मी ह्यानी केलं, मनोज जोशीने तो रोल केला. बरं. त्या पण तो मला सांगत होतो तू कर कर कर. मी म्हटलं मला नाही करता, मला उभंच नाही राहता येत. मी इकडे बघितलं तर मी पडीन, तिथे बघितलं तर पडीन, असं झालेलं आहे माझं. मी काय करावं मला कळत नाही आहे. तोला मग ठीक आहे. आणि मग 5-6 महिन्यानंतर जस्ट चालायला लागलो मी. बरं. 5-6 महिने गेले त्याच्यामुळे? हो 6 महिने मी झोपून होतो 6 महिने. म्हणजे फक्त आंघोळीला किंवा हा कुठला पिरियड होता? किती सालची गोष्ट आहे? 99. आणि बाजूला दोन्ही बाजूला लोड लावायचे आणि झोपायचो असा, कारण मान इकडे तिकडे होता कामा नये. बरं. असे जे काय काढलेले ते भयंकर. म्हणजे मला ते दिवस आठवले की खूप त्रास होतो, कारण सगळी कामं गेली, हातातली सगळी कामं गेली. सिनेमा जे काही होते ते पण गेले, सिरियल गेली, सगळी वाट लागली, वाताहार लागली. आणि पैसे नाहीत, म्हणजे बायको नोकरी करते त्याच्यावरच. आणि हां तुम्ही पूर्ण करा मग मी. आणि त्या दरम्यान म्हणजे एक घडलेला किस्सा असा आहे की मला माहिती नाही, मग त्या दरम्यान मी स्वामी समर्थांचं करायला लागलो. बरं. त्या 99. बरं. स्वामी समर्थांचं करायला लागलो. म्हणजे फार काही नाही, फक्त नामस्मरण करत होतो मी त्यांचं. बसल्यात की मला लवकर बरं, माझी खूप इच्छा आहे वगैरे असं करत करत चाललेलं होतं, बाकी काही नाही. ते एक दिवशी पप्पा म्हणजे यतीन कार्यकरचे वडील डॉक्टर कार्यकर, ते आय सर्जन होते. आणि बच्चूताई म्हणजे ज्योत्स्ना कार्यकर आई,
तर एक दिवशी ते दोघं जण घरी आले अचानक. मला म्हणलं, सतीश काय तुला काय झालं? म्हटलं व्हर्टिगो झालं, काय कळत नाही मला. तू ये डिस्पेन्सर इथे, मी बघतो. अमरीश पुरी वगैरे यांचे सगळ्यांचे व्हर्टिगो मी बरे केले, तू ये. मी म्हटलं अरे स्वामी समर्थ. आणि गेलो आणि मग त्यांनी मला ट्रीटमेंट सुरू केली, इंजेक्शन्स वगैरे देऊन वगैरे वगैरे. आणि मी बरा होऊ घातलो हळूहळू. असं करत करत असताना एक दिवशी माझी बायको मठात चाललेली होती, इतक्यात विनय तिकडे भेटला. विनयने विचारलं त्याला, कुठे आहे सतीश? तुला बाबा आजारी आहे, तुला माहीत नाही का? तर मला कळलं, पण काय काय झालं? तुला व्हर्टिगो झालं, तो आहे आजारी, त्याला पाठवा आज पाठव त्याला. मी गेलो आणि त्यांनी एक त्या सिरियलचं मला नाव आठवत नाही, मला नीट चालता येत नव्हतं, पण तो बोलला तू काम करायचं आहेस, तू काम करणार आहेस. म्हटलं मला नाही चालतं आहे, तू काम कर बस. आणि त्या सिरियलमध्ये मी काम करायला सुरुवात केली. म्हणजे मला असं वाटलं होतं की संपलं आहे सगळं, पण ते विनयमुळे या सगळ्यामध्ये तुम्ही नाट्यशास्त्राचं, अभिनयाचं, दिग्दर्शनाचं रितसर शिक्षण घेतलं कधी? नाही. बरं. दुसरा प्रश्न, मग हे तुम्हाला येत गेलं, आवडीमुळं सुरू झालं, कुतूहलामुळं, आणि मग तुम्ही एक एक नाटकं तुम्हाला मिळत गेली. तुम्ही मास्टर कधी झाला? तुम्ही लोकांना शिकवायला कधी लागलात? आणि आपण आता शिकवू शकतो, सांगू शकतो, हा कॉन्फिडन्स कधी आला तुमच्यामध्ये? अगदी खरं सांगायचं तर ज्या वेळेला मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये एकांकिका डिरेक्ट करण्यासाठी जाऊ लागलो, तेव्हा हा एक कॉन्फिडन्स माहिती नाही, पण तो डेव्हलप व्हायला लागला. कारण तिकडचे जे कलाकार होते, जे मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, पण जे होते त्यांना सांगताना, म्हणजे मला मला माहिती नाही, कदाचित मी बेसिकली कमर्शियल आर्टिस्ट आहे किंवा मी पोर्ट्रेट वगैरे सगळं काय करू शकतो. तर मला असं वाटायचं की मी आता एखादं कॅरेक्टर एखाद्या माणसाला सांगतोय, समजून सांगतोय, तर त्याचे शेड्स काय असू शकतात किंवा तो कुठल्या पद्धतीने काय म्हणतात त्याला, ते की कसं बोलेल, कुठच्या पद्धतीने बोलेल, त्याचा टोन काय असू शकेल वगैरे, हे ना हे मला ते कळायला लागले, यायला लागलं. मला माहिती नाही, म्हणजे खरं सांगतो, म्हणजे मी बऱ्याच वेळेला सांगायचो असं की कुठलीही कथा, लघुकथा असू दे, नाटक असू दे किंवा सिनेमा काही असू दे, कुठल्याही कथेला त्याचा स्वतःचा एक रंग असतो. त्याचा एक स्वतःचा स्वर असतो. बरोबर. हे तुम्हाला ज्या वेळेला लक्षात येतं ना की बाबा हा रंग, हे नाटक आहे, याचा साधारण हा कलर आहे, किंवा हा त्याचा हा काय म्हणतात त्याला, ते टेक्स्चर हे आहे, किंवा त्याचा जर मला म्युझिक करायचं असेल तर त्याचं ह्या पद्धतीचंच म्युझिक व्हायला पाहिजे त्या नाटकाचं, संगीत ते जे आहे ते हे मला माहिती नाही, हे मला कळायला लागलं, किंवा स्वामींनी दिलं असेल मला माहिती नाही, पण ते होऊ लागलं. आणि मी अगदी कॉन्फिडेंटली मी सांगू शकतो की हे असंच असायला पाहिजे, हे असंच असायला पाहिजे आणि असंच करायचं आपण. आणि हे सगळ्या मुलांकडनं त्या वेळेला मला हे वाटते तेच करा, हां आपण ते इम्प्रोवाईज करायचं, सगळं करायचं आहे वगैरे, हे आपण करू, पण मला असं वाटतं की बाकी तुम्ही एरवी कुठल्या गोष्टींचा विचार करून मी तुम्हाला सांगतो आणि त्याचं तुम्ही मग ते डेव्हलप करा. आणि हे होऊ लागलं. आणि मला माहिती नाही, पण ते त्या कलाकारांना खूप त्याचे फायदे झाले किंवा फायदा झाला, आणि ते सगळे कलाकार खूप चांगले करू लागले. ह्याच्यामध्ये एक प्रश्न मी आता विचारतो, मला आत्ता सुचला. आत्ता तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की मी सिद्धार्थ कॉलेजला जात होतो आणि तिथं 30-35 मुलं असायची, आणि मग त्यांना मी नाटक कसं करायचं सांगायला लागलो, ते टेक्स्चर दिसायला लागलं, कळलं, पण त्याची नावं मी आता घेत नाही. आपल्या हाताखालनं कोण विद्यार्थी गेलेत ह्याचा गर्व असतो शिक्षकाला. मग एका अशा शिक्षकाला की ज्यानं ही मुलं घडवली आहेत, जी आता खूप मोठे कलाकार असतील कदाचित त्यातले, त्याची नावं का घ्यावीशी वाटत नाही घ्यावीशी वाटत? त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण असं म्हणतो, आणि हे खूप सत्य आहे की
शाळेत आपण ज्यावेळेला शिकतो त्याच्यानंतर शाळेतल्या गुरुजींचं काय झालं याचा फार विचार करत नाही आपण, किंवा आपण केला जात नाही राहणं. तर म्हणजे मी माझ्या बाबतीत फक्त एवढंच बोलू शकेन की ज्या ज्या वेळेला मी शाळेतले गुरुजी येत वगैरे काय किंवा भेटत असतात त्याला मी प्रत्येक वेळेला त्यांची सखोल चौकशी करायची. तुमचं काय प्रॉब्लेम आहे का सर, तुम्ही काय झालं काय, पाया पडून मी सर अरे रस्त्यात काय पाया पडतोस, वेळ आहेस की काय, आता तू मोठा झालायस वगैरे असं ते म्हणायचं त्यांच्याकडे. पण मी नक्की प्रत्येक गुरुजींची चौकशी करण्याचा प्रयत्न करायचो, मग त्या बाई असू दे किंवा पुरुष असू कोण. हे होत होतं. पण आत्ता ह्या संदर्भात असं होतं की मी जी माणसं तयार केली किंवा ज्या मुली तयार झाल्या किंवा काय जे काय असेल ते त्यांनी परत वळून मागे, बाबा तू मेला आहेस का जिवंत आहे, किंवा तुझे काही प्रॉब्लेम आहेत किंवा तुला काही पैशाचे हे आहेत. बरं मी असंही नव्हतं की बाबा माझं दर आठवड्याला एक नवीन नाटक येतं आहे किंवा माझा सिनेमा लागतोय आणि याच्याकडे व्यवस्थित आहे सगळं, असं काही नव्हतं. तर पण कोणीही फिरकलं नाही. आणि त्यांनी प्रत्येकाने जे जी माणसं जी तयार झाली त्या माणसांनी स्वतःची प्रोडक्शन्स निर्माण म्हणजे केलेली आहेत, सिनेमा काढलेले आहेत सगळे. पण त्यांनी माझा कधी विचार नाही केला. माझा त्यांच्यावर राग नाही, ते खूप मोठी व्हावीत असं माझं प्रामाणिक मत आहे, माझी इच्छा आहे. पण असं वाटतं की अरे जर तुम्हाला माझी जर किंमतच नसेल किंवा आठवणच येत नसेल तर मग मी उगीच तुमच्या नावाने हे करून करण्यात म्हणजे मी तुमचं नाव येऊन का सांगू. आता गंमत अशी होते की काही वेळेला असं मग कुणीतरी येतं आणि सांगतं अरे त्यांनी तुझं नाव काय घेतलं, तर म्हणाले की आमचे गुरु आहेत ते. तर मी म्हटलं हो काय, माहीत नाही मला. नाही हो खूप असं. मग त्यांना मी एक उदाहरण देतो. ते उदाहरण असं आहे की समजा माझे वडील चुकीचे असते, वाईट असते, आईच्या संदर्भात खूप घणेरडे वागलेले असते, तर मला त्यांचा राग येणं स्वाभाविक आहे. तर मला राग आला म्हणून मी त्यांचं नाव नाही घेणार आता, याच्या पुढे नाव नाही घेणार. पण ज्यावेळेला मला कोणी विचारतं की तुझं संपूर्ण नाव काय, त्यावेळेला मला ते नाव घ्यावंच लागतं. तसं होतं ते. तर त्याच्यामुळे असं आहे की मला कोणाला मी दोष नाही देणार. मी फक्त एवढं म्हणणं हा माझ्या नशिबाचा दोष आहे. पण याच्यामध्ये या सगळ्यामध्ये सतीश पुळेकर म्हणून तुम्ही खूप लौकिक कमावला होताच की, म्हणजे केवळ मास्तर म्हणून नव्हे तर ते करत असताना सुद्धा ॲक्टर म्हणून, दिग्दर्शक म्हणून तुम्ही चांगल्या नावावर रूपाला आला होता. 80s मधली जी काही सिनेमे आहेत, काही नाटकं आहेत, करारसारखं नाटक असू दे, ते सगळे सुपडा साफ केला होता तुम्ही, सिक्सरवर सिक्सर मारल्या होत्या. म्हणजे तुम्ही ती यश चाखलेलंच आहे ना, ते ग्लॅमर, ते यश, ती लोकप्रियता किती. म्हणजे आता तर तुम्ही सुंदर छान दिसताच आहात, वयाला साजेसे असं सुंदर दिसता तुम्ही, तेव्हा सुद्धा सुंदर दिसायचं तुम्ही. मी तुमचे सिनेमे सुद्धा पाहिलेले आहेत ना. म्हणजे हे एका पॉईंटला होतच तुम्ही, यू आर द किंग. मग ते जे कॅश करणं असतं सगळं त्या नटाला करावं लागतं, का नाही केलं तुम्ही? ते नाही करता आलं मला, अगदी खरं सांगायचं नाही करू शकलो मी, किंवा मला नाही करता आलं, किंवा आपण मला काय म्हणतात ते बरेचसे असे कलाकार आहेत की त्यांना हे सगळं जमलं आहे. म्हणजे ते वाईट कलाकार असं माझं म्हणणं नाही आहे, पण त्यांना हे जमलं आहे की बाकी हे सगळं मीडिया किंवा बाकीचं सगळं ते एक ओळखी वगैरे आणि वगैरे 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 व्यवहार कसा करावा आणि कसं कोणाजवळ असावं वगैरे, हे मला नाही जमलं. मला अजूनही जमत नाही, मला जमेल असं मला वाटत नाही. माझं फक्त म्हणणं असं आहे की जो एखादं काम मला कोणी दिलं तर ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी करणार, एवढंच मला माहिती आहे. बाकी मला कुठेतरी जाऊन मला काम नाही, बघा ना जर काहीतरी असं. हां, हे मी विनयच्या बाबतीत करू शकतो. विनयच्या बाबतीत की मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की विनय माझ्याकडे पैसे नाहीत, माझा प्रॉब्लेम झालेला आहे, बायको नोकरी करते पण तिला काय पगार जो आहे त्यांनी काय होणार आहे, सगळं आई वडील आहेत घरात सगळं. तर मला सत्य असायला माझा ना प्रॉब्लेम झाला आहे, वाढ का पण आता काही नाही आहे, एक काम करूया आपण, मी माझी गाडी विकू काय रे. विनय आपटे म्हणाले. मी म्हटलं वेड आहेस का तू, हे बोलला तो. असे मित्र आताही नाही आहेत. आणि म्हणून मी म्हटलं मला त्याच्याबद्दल बोलताना खूप त्रास. नाही, ह्या
या सगळ्यामध्ये तुम्ही जे मला आता सांगता ना सर, म्हणजे अतिशय आदरपूर्वक मी हे विचारतो की आपल्याला काम आलेलं आपण करायचं, विषय संपवायचं. मला कधी जमलं नाही की लाळ घोटेपणा म्हणा किंवा व्हर्टिगो व्हायच्या आधीचं सतीश पुळेकर आणि व्हर्टिगो झाल्यानंतर स्वामींच्या शरणाला गेलेले सतीश पुळेकर, यात खूप फरक वाटतो. हो हो. तुम्ही जे मला सांगता हे आता तुम्ही आहातच, ते दिसतंच आहे मला. अतिशय तुम्ही लीन, नम्र आणि अतिशय शांत आहातच. पण जो 99च्या आधीचा काळ आहे जो मी बघितला नाही, हो. तेव्हा तुम्ही असेच होता. नाही, मी त्यावेळेला जरा जास्ती स्ट्रिक्ट होतो. ते स्ट्रिक्ट होतो एवढ्यासाठी मला ना जी काही एकांकिका असेल, नाटक असेल किंवा स्टेट कॉम्पिटिशनचं असू दे किंवा कुठलं काही जे काय करायचो ना मी, त्याच्यावर मी खूप प्रेम खूप प्रेम करायचो आणि करतो, अजूनही करतो. तर त्यावेळेला ना त्याच्यात मला मस्करी नाही आवडत. माझं असं मत होतं, म्हणजे मी ज्या वेळेला जरा अति हे थोडंसं मी सांगतोय ते, पण मी कलाकारांना एवढं सांगायचो की आपण रिहर्सल्स करत असताना जर कोणी फिट येऊन पडला, चक्कर येऊन पडला, तर हॉस्पिटलमध्ये नेण्याची जबाबदारी माझी. पण मी सांगेपर्यंत हे करत राहायचं, मी सांगेपर्यंत. आणि अगदी खूप खरं सांगतो, म्हणजे माझ्या तोंडात त्यावेळेला शिव्याही होत्या, पण त्या शिव्या माझ्या बायकोचा राग तिथे नव्हतो काढत मी, किंवा मी मारलेलं आहे बऱ्याच कलाकारांना सुद्धा, त्यातले आहेत. तर ते काही माझा राग, हे माझं असं म्हणणं असायचं की मी तुला सांगतो ना की हे असं असं कर, त्याला काही कारण आहे, बरं मी तुला समजावून सांगतो की हे असं का करायचं. तर हे समजावून सांगितलं ना, तर तू ठीक आहे चुकलास तर मी तुला 1 कोटी वेळा सांगेन, बरोबर चुकलास तू, बरोबर. पण मला असं कळलं की तू टाळतोयस, तर मी तुला मारेन. नाही करायचं हे. मी डिरेक्ट करत असताना, मी तुला सांगत असताना तू पेपर वाचताना दिसलास तर वरनं खाली फेकून देईन मी तुला. स्क्रिप्टमध्येच राहायचं, 40x40 मध्ये तुम्ही इथेच राहायचं, असंच वागायचं. आणि ते काही माझ्यासाठी होतं अशातला भाग नाही, ते त्यांच्या चांगल्यासाठी होतं सगळं. तुम्हाला ज्यावेळेला मी सांगतो की असं कर असं कर, त्याला काहीतरी कारणं असतात ना. मी माझा वेळ जात नाही म्हणून तुमच्याशी बोलतोय का. बरं, मी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो, रात्र मी त्या गोष्टीवर विचार करतो आणि तुम्हाला सांगतो. तेव्हाच मला असं कळतं की नाही, हा इंटरेस्ट घेत नाही आहे फार. त्यावेळेला माझं डोकं जात होतं. आणि ही सगळी जी कार्टी होती ही त्याच पद्धतीची होती. म्हणजे काय म्हणतात ते, हे नंतर ते त्यांना लक्षात आलं की बाबा नाही, हे केल्याने चांगलं होतं किंवा काहीतरी चांगलं होईल. नाहीतर ते बरेच जण असे होते की ते त्याला नाही वेळ जात नाही तर टाइमपास. पण या तुमच्या स्कूलमुळं परिणाम सकारात्मकच झालेला झालाय ना. पण त्याचं काय आहे, परत असा घोळ आहे की समजा ही, आणि मला 100% माहिती आहे की हे जे काही माझ्या बाबतीतलं काही घडलेलं आहे असं आपण म्हणूया, ते कोणामुळे घडतंय किंवा कसं घडतंय हे सगळं मला माहिती आहे. हो, माहीत आहे. माझं म्हणणं काय माहिती आहे का, की मला एखाद्याबद्दल की बाबा सौमित्र चांगला आहे तो, संपलं. नाही, तू जरा असं वेगळा वागतो, तो असं तू नाही, तू तर त्याचा स्वभाव. मी कशाला सांगू काय कुठल्या तरी गोष्टी तरी. माझ्या बाबतीतलं असं होतं की समजा शिवाजी मंदिरच्या इकडे कोणीतरी गेला आणि कोणी सांगितलं की मला सतीश पुळेकरांना कास्ट करायचं सिनेमात, तर रिॲक्ट होतो, अरे वा क्या बात आहे. पण बघा मध्ये सिनेमा गेलेला असतो. तर माझं म्हणणं असं की हे जे मी त्यांना ज्या लाथा घातल्या किंवा शिव्या दिल्या किंवा हे झालं ना, हे त्यांनी फक्त लक्षात ठेवलेलं आहे. मी काय शिकवलं हे नाही लक्षात ठेवलं. म्हणजे रिॲक्ट होताना असे व्हायचे ते की बाबा बघा तो चिडखोर आहे, शिव्या घालतो, कधी निघून जाईल तो सेटवरनं. आणि हे काय म्हणतात त्याला, हे मी भोगतोय किंवा मी गेली 50 वर्ष भोगतोय, अजूनही भोगतोय. हो हो हो. कारण एखादा मी सिनेमा केला किंवा एखादं काहीतरी केलं का त्याच्यानंतर असं मला बोललं जातं की तुमच्याबद्दल काय वाटेल ते बोललं जातं. आता तुम्हाला घेताना जरा आम्हाला टेन्शनच आलं होतं
असं सांगतात मला. तर त्याच्यामुळे असं होतं की हे सांगणारे सगळे खूप जवळचेच आहेत. पण मला एक सांगा, हं. ज्या काळात तुम्ही लोकप्रियतेच्या शिखरावर होता खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे 90s, 85, 91, 2 असं पकडू, त्या काळामध्ये दिग्दर्शक म्हणून तुमचं म्हणणं काय असेल, तालमीतला हा एक भाग झाला. हो. पण ऍक्टर म्हणून, अभिनेते म्हणून तुम्ही असं कधीच कोणाला त्रास किंवा नाही, आपण म्हणू ते असे टर्म केले नाही? नाही देणार. मी देणारच नाही त्रास. त्याचं कारण मी दिग्दर्शक आहे. बरोबर. म्हणजे मी ॲक्टरपेक्षा थोडा बरा दिग्दर्शक आहे असं माझं स्वतःबद्दलचं मत आहे. बरं. तर मला माहिती आहे की एखादा ॲक्टर जर त्रास द्यायला लागला तर काय त्रास होतो दिग्दर्शकाला. तर एक तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी स्वतःला काय म्हणतात खूप मोठा ॲक्टर वगैरे नाही समजत. मी स्वतःबद्दलचं माझं मत आहे, मी टाकाऊ नट नाही. हे माझं स्वतःबद्दलचं मत आहे. तर त्याच्यामुळे मला समोरचा माणूस डायरेक्टर काहीतरी सांगतोय आणि तो काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो, तो मी ते त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न माझा प्रामाणिक असतो. म्हणजे मला असं म्हणायचं की बरेचसे कलाकार असतात, मी कोणाची नावं नाही करी, कोणाबद्दल बोलणार नाही, पण असं असतं की त्यांनी सांगितलं तू एक काम कर, तू तिथे बसलायस ना तर तिथून तू उठून त्या बाजूला जा. तर तो कलाकार सांगतो की मग एक काम करतो ना, मी उठतो, तिथे उभा राहतो, इथे तिथे बघतो आणि मग जातो. तर हे बरेच वेळेला मी पाहतो की डिरेक्टरला सांगणारे आहेत असे कलाकार बरेच आहेत. त्यावेळेला मला खूप त्रास होतो. त्याचं कारण असतं की डिरेक्टर, दिग्दर्शक असतो, त्याच्या डोक्यात बरोबर. म्युझिक सकट सिनेमा असतो. करेक्ट. सगळं एडिटेड व्हर्जन सगळं त्याच्या डोक्यात असतं वगैरे. मग तुम्ही आगाऊपणा का करता? नका ना करू. फक्त तुम्हाला थोडंसं नाव आहे म्हणून तुम्ही त्या समोरच्या दिग्दर्शकाला सांगणार की मी इकडे बघतो, तिकडे बघतो आणि जातो इकडे. ह्या गोष्टीचा मला खूप राग आहे, खूप राग आहे. पण मग सर्वसाधारणपणे आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये राहतो तिथे असं आपलं जर असं नाव होत असेल, ते तुमच्या तेव्हा सुद्धा कानावर आलं असेलच की लोक असं म्हणायला लागले आपल्याबद्दल की हा चिडतो लगेच किंवा हा तापतो, मारतो. तर सर्वसाधारणपणे असं जर माझ्याबद्दल कोण बोलत असेल तर मला बदलण्याचा प्रयत्न करतो. भले मी कितीही बरोबर असलो तरी ही सिस्टीम मला घेत नाही आहे माझ्यामध्ये. मला कळतं, कारण मी अशा एका इंडस्ट्रीचा भाग आहे ज्याच्यात मला त्यांच्यासोबत राहायचं आहे. मी काय कमर्शियल आर्टिस्ट नाही, माझा पिक्चर चित्र काढणारा सोलो नाही आहे. असं तुम्हाला वाटलं नाही की आपण आपल्या स्वभावाला मुरड घालावी, नको आपण असं करायला? मी खूप बदल केलाय स्वतः. खूप बदल केलाय. मी नाही रिॲक्ट होत, मी नाही सांगत कोणाला. कारण असं नको व्हायला, सांगायला कोणतरी काही सांगायला गेलो तू करताना परफॉर्मन्स असा कर, असं असं तर नाहीच सांगत मी, अजिबात नाही सांगत. म्हणजे बऱ्याचशा वेळेला की मला नाही पटत की हे नाही होत आहे व्यवस्थित अजून, पण नाही सांगत. पण हा प्रयत्न तेव्हा नाही केला तुम्ही? नाही केला. का? माहीत नाही. तेव्हा जरा असं वाटत होतं की मी करतोय ते योग्य आहे असं त्यावेळेला मला वाटत होतं. पण असं होऊन सुद्धा लोक तुमच्याकडे येत होते ना करायला, तुमच्यासोबत काम करायला, तुमचं शिकायला. आता सत्यदेव दुबेजींचं जे नाव घेतलं जातं त्यांना असंच म्हणतात की शिव्या देतात, मारतात, काही बोलायचे. पण आता ते खूप कौतुकानं सांगतात त्यांचे सर्व शिष्य. मग ते कसं, तोच नियम इकडे का लागू होत नाही? नाही होत. आता मला माहिती नाही, पण ते आहे खरंच की दुबे खूप म्हणजे मी त्यांच्या म्हणजे असं म्हणतात अनेक कलाकार माझ्यासमोर बोललेले आहेत की दुबेजींच्या मी इतक्या शिव्या खाल्लेल्या आहेत ना, गाडी कोणीच खाल्ल्या नसतील. मग हा नियम इथं का लागू होत नाही? नाही होत आहे. तर मी काय सांगावं, म्हणजे मला ह्याच्याबद्दल माझ्याकडे काही शब्द नाही आहेत. पण माझ्या बाबतीत हे असं बोललं जातं की अरे काय हा, म्हणजे एका कलाकाराने त्या दिवशी कोणाला तरी माझ्या देखतच सांगितलं की हे सर आहेत ना, हे चप्पल फेकून मारले ना की चप्पल आणण्यासाठी आम्ही होतो. हो. आता ह्या गोष्टीचा त्रास होतो. पण असं झालं होतं? नाही, झालं असेल कदाचित. नाही असं नाही, पण मी खूप, कारण तुम्ही कारनामे केलेले आहेत. नाही, केलेले आहेत, ऑफकोर्स केलेले आहेत. मी खरं सांगतो, एक पहिली चोरी नावाचं मी एक नाटक स्टेट कॉम्पिटिशनला डिरेक्ट केलेलं होतं आणि त्याच्यात 35-40 कलाकार होते. त्याच्यातला मेन रोल हा प्रदीप पटवर्धन करत होता. त्याला खूप सुंदर केला त्यांनी रोल.
त्याची तालीम ज्या वेळेला चाललेली होती आमची, उद्या फायनलचा शो आणि सकाळी 9 वाजल्यापासून तालीम चालू होती आणि साधारण संध्याकाळी 6-7 वाजता पट्यांनी सांगितलं, प्रदीप पटवर्धननी, की मला जरा चक्कर येते, जरा चक्कर येते. म्हटलं थांबवा, तालीम थांबवा. सगळ्यांनी थांबवली तालीम. पंखा लावा जरा. पंखा लावा. डोकं दुखतंय? हो डोकं दुखतंय. डोकं बांधलं त्याचं रुमालाने. पाणी पाणी द्या त्याला, पाणी द्या. सोडा घ्या पिण्यात तुला. हो सोडा द्या त्याला, सोडा. जर झालं मग बाहेर जरा उभं राहिलं थोडा वेळ हॉलच्या. एक 10-15 मिनिटांनी गेलो तिकडे. पट्या काय कसं वाटतंय तुला? आता बरं, चला उठ, चला सुरू करा, चला तालीम सुरू करा लगेच. थोडं राक्षसी होतं ते, पण ते खूप सत्य होतं. आणि माझं फक्त त्या बाबतीतलं एक म्हणणं असं आहे, हा कुठलं काय म्हणणं सिद्धांत नाही आहे, पण ज्या वेळेला जास्तीत जास्त तालमी आपण करतो त्यावेळेला, आणि हे कॉम्पिटिशनचं म्हणतोय मी, प्रोफेशनल नाही. प्रोफेशनल एका दिवसात सुद्धा अख्खं नाटक करू शकतात. हो, तर कॉम्पिटिशनचं असं आहे, मला असं म्हणायचं की ज्या वेळेला ते कॉम्पिटिशनचं ते टेन्शन असतं खूप. बरोबर. ते टेन्शन असताना समजा जर चुकून वाक्य विसरला तरी इतक्या तालमी झालेल्या असतात, तर नकळत ते वाक्य येतं तोंडातून. हे हा माझा सिद्धांत नाही, पण हे माझं मत आहे. तुमचं म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे मी जर तालमी घेताना खूप घेतलेले आहेत तालमी, आणि त्या तालमीचा परिणाम हे सगळे आता जे कलाकार कोण मोठे आहेत, संस्कारच तो. तर त्याच्यामुळे मला पण हे असं झालं. बरं, एक मला ह्यातनं मग पुढे जाऊया, पण त्याच्या आधी ह्या सगळ्या तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये असा एक विद्यार्थी ज्याचं नाव तुम्ही घ्याल की हा चांगला विद्यार्थी होता, हा सिरियसली नाटक करायचा, तुमचं ऐकायचा, भले लवकर त्याच्याकडनं यायचं नाही, पण तो अतिशय प्रयत्नपूर्वक ते करत होता. ही वॉज ट्राईंग हिज लेवल बेस्ट, असं कोणी आठवतं आहे? म्हणजे मी एक नाव घेऊ शकीन आत्ता. त्याचं कारण असं आहे की तो या जगात नाही आहे म्हणून. तो म्हणजे प्रदीप पटवर्धन. तो त्याच्या परीने प्रयत्न करायचा. मला असं वाटतं लिमिटेशन्स प्रत्येकाकडे असतात. तर ते त्याचाही तसं होतं, पण तरीसुद्धा तो करण्याचा प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे. बरं, ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये ही जी तुम्ही कारकीर्द आहे 99च्या आधीचीच, त्यातलं तुम्हाला आवडलेलं नाटक कुठलं होतं? म्हणजे करार होतं की प्रकरण दुसरे होतं? खूप सारी नाटकं छान तुम्ही केली. तर दिग्दर्शक म्हणून आणि ॲक्टर म्हणून सुद्धा, कारण तुम्ही तर मास्तर आहात, तर तुम्हाला आवडलेलं नाटक कुठलं होतं आणि का? की करायला मजा यायची कारण अमुक. मला त्या ह्याच्यात म्हणजे आता करार हे तर आहेच, म्हणजे माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट आहे करार. ते मला वाटतं 91-92 आलेलं नाटक. हो 93. पण मला आवडत होतं जास्ती प्रकरण दुसरं. अच्छा. कारण त्याच्यात तसं करण्यासारखं काहीच नव्हतं. ज्यावेळेला मला त्या नाटकाचं सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मिळालं पारितोषिक, त्यावेळेला ते लक्षात आलं खरं, म्हणजे तेव्हा नाही पण ते करतानाच ते कळत होतं की त्याच्यात करण्यासारखं काहीच नाही म्हणजे, पण त्याच्यात भरपूर आहे. बरं. आणि ते खूप सटल होतं सगळं जे स्वामींनी माझ्याकडे करून घेतलं. पण ते करत असताना असं लक्षात यायचं की बाकीचे कलाकार काय करतायत ना, हे आत्ता मी डोक्यात नाही घेत आहे, फक्त ते रिॲक्ट कसे होतात त्याच्यावर मी रिॲक्ट कसा होतो हे जास्त ग्रेट होतं त्या ह्याच्यात. आणि विवेक लागू त्याचा डिरेक्टर होता, लेखक पण तोच होता. आणि ते करताना खूप मजा येत होती, कारण त्याच्यात असं वाटायचं की थोडंसं हल्लं ना तर सगळं वाट लागेल. त्याच्यामुळे ते खूप कंट्रोल सगळं करायला लागेल. अनफॉर्च्युनेटली प्रकरण दुसरे काय किंवा करार काय डॉक्युमेंटेशन नाही आहे, मला तरी पाहण्यात नाही आलं. तर काय होतं प्रकरण दुसरे, सांगू शकाल का की तुमचा रोल काय होता आणि तो का चॅलेंजिंग वाटला होता तुम्हाला? नाही, त्याचं कारण असं होतं, ते जे कॅरेक्टर त्याच्यातलं होतं त्याचं आता मला नाव आठवत नाही, कारण ते 93चं आहे, नाव आठवत नाही. पण तो एका काय म्हणतात त्याची बायको नाही आहे आणि तो एक मुलगी त्याच्या प्रेमात पडते.
आणि त्याचा मित्र जो असतो जो पट्यानी रोल केला होता त्याच्यात तो त्याला सांगत असतो तू गो अहेड वगैरे अशा पद्धतीचं आहे ते. आणि त्याचं एक दुसरं अफेअर असतं म्हणजे ते ॲक्च्युली चॅप्टर 2 वरचं आहे ते नाटक प्रकरण दुसरे. तर त्या ह्याच्यातनं की करण्यासारखं काहीच नव्हतं. अच्छा. हां म्हणजे रडतोय बिडतोय किंवा काहीतरी असं अभिनय करण्यासारखं काही नव्हतं. ते खूप सटल होतं आणि त्याच्यामुळे असं होतं की अरे क्या बात आहे यार, हे जर असं काहीतरी केलं ना तर भलत्याच दिशेला जाईल हे नाटक. एकदम संयत होतं असं आहे. हां तर त्याच्यामुळे ते मला खूप पण करार तुम्ही आता बोलतो टर्निंग पॉईंट म्हणाला तो का? ते त्याचं जास्त कौतुक झालं कारण त्याच्यात डबल रोल होता आणि 2च पात्र मी आणि स्वाती. आणि ते करताना गंमत यायची कारण त्याच्यात विनोद होता, त्याच्यात सस्पेन्स होता, त्याच्यात काय म्हणतात त्याला थ्रिल होतं, असं सगळं होतं त्याच्यात. आणि तो सेट आणि ते सगळं काय म्हणतात त्याला सगळा मसाला होता ॲक्च्युली. आणि जर काही सेकंदात कपडे बदलून जे काय तिकडे उभं राहायला लागायचं ते कमाल होती. ते वेगळंच थ्रिल होतं ते. स्वातीबरोबर काम करताना खूप मजा यायची कारण की आम्ही एकत्र बरीच कलाकृती बऱ्याच केल्या तुम्ही. आणि ते करताना जे आमचे डिरेक्टर होते सुरेश राजदा, INTचं नाटक होतं ते INT. तर त्यांनी ते खूप सुंदर डिरेक्ट केलं होतं आणि ते आधी गुजरातीत सुद्धा झालेलं होतं. गुजरातीमध्ये मेहतल या नावाने मेहतल. पण नंतर जे INTचे सगळे सर्व होते त्यांनी सांगितलं की गुजराती ओके होतं पण मराठी जास्ती चांगलं करता तुम्ही असं. या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुमचा आवडता दिग्दर्शक कोण, ज्याच्यासोबत तुम्हाला काम करायला आवडेल, ज्याच्या हाताखाली काम करायला आवडेल असं आवडायचं आवडता दिग्दर्शक कोण होता? एक तर पहिला म्हणजे विनय आपटे, माझा गुरु. मी म्हणतो की मी आता खूप जणांबरोबर कामं केलेली आहेत, खूप मोठ्या डायरेक्टरबरोबर कामं केलेली आहेत, पण माझा गुरु जयदेव हट्टंगडी. अच्छा. याला मी गुरु मानतो आणि तो गुरु मानतच राहणार आहे. आता मी विजयाबाईंबरोबर काम केलं आहे, सईबाईंबरोबर काम केलं आहे, विनय आपटेबरोबर, दिलीप कोलटकर, कुमार सोनी किंवा आणखीन किती ह्या सगळ्यांबरोबर कामं केलेली आहेत. पण गुरु माझा जयदेव हे नक्की. कारण त्याने बेसिक जे मी चांगुणं ज्यावेळेला करत होतं त्यावेळेला त्यांनी कसं करावं काय करावं हे त्यांनी सांगितलेलं आहे मला. तुमचा आवडता सहकारी नट कोण, कलाकार, सहकलाकार, त्याच्यासोबत तुम्हाला काम करायला आवडायचं? विनयच. म्हणजे एक याच्यावर हे पुरुषातलं झालं. स्त्रीमधलं म्हणायचं झालं तर स्वाती आहे आणि भक्तिबाई, त्यांच्यावर काम करायला खूप आवडेल. का आवडायचं? कारण काय विचारलं की तुम्ही फक्त अभिनेता नाही, तुम्ही दिग्दर्शक पण आहात, तुम्ही मास्टर पण आहात, तर त्या चष्म्यातनं त्या दोघी कशा दिसायच्या तुम्हाला? नाही ते इतकं ग्रेट होतं ते. म्हणजे भक्तिबाईंबद्दल मी काय बोलणार, म्हणजे माझी लायकीच नाही अगदी खरं सांगायचं तर. रातराणीचे 94 प्रयोग जे केले त्यांच्याबरोबर ते खूप जवळनं पाहिलं त्यांना करताना. ते ज्या पद्धतीने करायचे माय गॉड, म्हणजे त्या जगायच्या. म्हणजे असं व्हायचं की अरे बापरे. म्हणजे मी बऱ्याच वेळेला नाटकात असं झालेलं आहे की त्या एखादा परफॉर्मन्स करताय आणि मी माझा रोलच विसरलोय आणि नाटक बघायला. हो मी बघायला आणि नंतर अरे हो मी तो असं झालेलं आहे. कसली ग्रेट आहे, वरचा क्लास त्या ॲक्ट्रेस होत्या. स्वातीच्या बाबतीत ती डिरेक्टरची ॲक्ट्रेस आहे. अच्छा. ती अप्रतिम करते पण त्या डिरेक्टरने ते असं फीड करायला लागतं तिला आणि मग ती चोपते. पण या सगळ्यामध्ये म्हणजे दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री झालं, पण मित्र झाले ना तुमचे? माझे आता विनय आपटे तुमचे मित्र होते तुम्ही सांगितलं, पण एकीकडे नाना पाटेकरांनी तुमची पण खूप मैत्री होती, त्याचे अनेक किस्से आहेत. मित्र जरा कठीण आहे. मित्र माझे ह्या क्षेत्रातले नाही, फक्त विनय आपटे. म्हणजे
बाकीचे अदरवाईज माझे मित्र आहेत जे आहेत ते म्हणजे एक तर माझ्या शाळेतले माझ्या वर्गातले मित्र आहेत किंवा माझ्या कॉलेजमधले काही मित्र आहेत. ते अजून आहेत तुमचे मित्र? हो हो तुम्ही आहेत. असे असून सुद्धा आहेत? हो म्हणजे तेव्हापासून चिडके शिस्तीचे वगैरे हो, होते, हो, तरी हो. पण ते आहेत? हो अगदी आहेत म्हणजे आता परवाच माझा एक मित्र जयंत दिवाण त्याचं नाव आहे, तो 4थी पासूनचा माझा मित्र. तो नेहमी येतो माझ्याकडे, नेहमी येतो आणि काय काय खायला वगैरे मला घेऊन येत असतो. आता तो गंमत अशी आहे की आमच्या दोघांचं वय सारखंच आहे पण मैत्री कमी नाही होत आणि तो येतो आणि तो खूप आवडता मित्र आहे माझा जयंत दिवाण, त्याला जया हाक मारतो मी. तसे आणखीन काही आहेत क्लबमधले काही मित्र आहेत ज्या विजय क्लबमधनं जिथून मी काही त्यातले मित्र आहेत. तुमची परवानगी असेल तर विचारतो, तुमच्याकडे नानाचं काय झालंय? तुम्ही इतकं चांगलं कनेक्शन होतं ना ते? नाही मला असं वाटतं की आय एम सॉरी पण हा विषय नको. त्याचं कारण असं आहे की एवढी चांगली मैत्री होती ती संपली किंवा असं आपण म्हणूया की माझ्या म्हणजे ज्या वेळेला एकदा आविष्कारमध्ये मी होतो त्या तेव्हा जयदेव हटंगडी एक एकांकिका डिरेक्ट करत होते जी पुलंची म्हैस ह्या कथेवर चाललेली होती आणि त्याच्यात मी रोल करत होतो आणि बरीच मंडळी होते. तर त्याच्यात मला जयदेव मला म्हणाला की मला सूत्रधाराच्या रोलसाठी एखादं असेल तर बघ ना. तर मी म्हणतो मी म्हणलं आणतो. आता गंमत अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी नाटकात यायच्या आधी नाना आपल्या म्हणजे माझ्याकडे असायचा किंवा मी नानाकडे असायचो, तो माझ्या क्लबच्या इथे यायचा. सगळं खूप 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 आम्ही एकांकिका करायचो. एकांकिका नाट्य केदार नावाची एक संस्था स्थापन केलेली होती, गजानन गोखले म्हणून होता त्यांनी. त्या संस्थेत सुधीर जोशी, उदय म्हैसकर, मी, नाना आम्ही एकांकिका करायचो आम्ही. हे सगळं होतं म्हणजे नाना तिथे सुद्धा मी त्याला घेऊन गेलो जसं आविष्कारमध्ये आणि तो एकसारखा मला काम करायचं, मला रोल करायचा असं एकसारखं तो मला सांगत असायचा. तर त्याच्यामुळे मी म्हटलं मग नाना येता इथे आणि म्हणून मी त्याला तिथे इंट्रोड्यूस केला जयदेवकडे आणि त्यांनी तो त्या एकांकिकेचे 2च प्रयोग झाले फक्त. आणि मग नानानी तिथे म्हणजे नाना तिथे राहिला आणि मग काय म्हणतात पहिलं गौराई नावाचं एक नाटक होतं स्टेट कॉम्पिटिशनला, त्याच्यात त्यांनी रोल केला आणि मग त्याचं सगळं सुरू झालं. मग पाहिजे जातीचे वगैरे सुरू झालं वगैरे त्यांचा ट्रॅक सुरू झाला ते. पण त्याच्यानंतर म्हणजे मला ॲक्च्युली काय म्हणतात त्याला की हा नको आहे. ठीक. या सर्व वाटचालीमध्ये जेव्हा तुम्ही व्हर्टिगो नंतर पुढे आलात, व्हर्टिगो झाल्यानंतर तुम्ही पुढं काम करायला लागलात आणि तोपर्यंत नवीन मराठी सिनेमा आला होता. हो कारण 99 किंवा 97-98 मराठी सिनेमा पूर्ण खाली गेला होता. 2000 मध्ये साधारण बिनधास्त चित्रपट आला, तिथून पुढे सिनेमा मग श्वास आणि मग मराठी सिनेमा काट टाकली वगैरे. हा नवीन सिनेमा जेव्हा नवीन पुन्हा आला तो तुम्हाला कसा दिसायला लागला? त्यात तुम्हाला जे ज्या भूमिका असायला पाहिजे होत्या, मिळायला पाहिजे होत्या, त्या तेवढ्या मिळाल्या का आणि का मिळाल्या नाही? त्याचं काय कारण आहे? सगळ्याची कारणं म्हणजे मला ॲक्च्युली त्याची काही सांगता यायचं नाही. पूर्वीचं फक्त मी एवढं सांगू शकेन की पूर्वी ज्या वेळेला मी एक पहिला सिनेमा केला आयुष्यात अत्याचार म्हणजे बलूत कादंबरीवर NFDCची पहिली मराठी फिल्म अत्याचार, त्याचे डायरेक्टर होते भास्कर चंदावरकर. बरं. आणि त्याच्यातलं ते बलूत कादंबरी दया पवारांचा रोल मी करत होतो त्या सिनेमात. आणि ते मला असं वाटलं झालं जवळजवळ मी हिरो झालेलो आहे असं मला वाटलेलं होतं. आणि तो सिनेमा झाला, तो काही रिलीज वगैरे काही झाला नाही, काय नाही, काही असेल काय झालं. आणि त्याच्यानंतर मग
आता ते एक आवड निर्माण झालेली आहे, सगळं करायचं आहे त्या सिनेमात. मग इथे भेट तिथे भेट किंवा कोणी असं सुरू झालं. आणि मग पण त्यावेळेचं असं परिस्थिती होती की त्यावेळेस 2 हिरो होते, एक अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. बरोबर. तर त्यांनी सोडलेले सिनेमा मला मिळत असे कदाचित. म्हणजे ते तर त्याच्यामुळे ते सिनेमा करत असताना असं अरे चांगलं आहे, चांगलं मिळतंय, चांगलं असं काही वाटायचं नाही. हा सोडलेले आहेत ते सिनेमा. असं असं त्यावेळेला बरंच झालेलं. म्हणजे त्यावेळेला कारण तेच हिरो होते, कुठलाही सिनेमा बघा तेच होतं. होय होय, म्हणजे त्यांच्याशिवाय सिनेमा होतच नव्हता. पण त्याच्यानंतर मग काय लढत 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 होत गेलं. या सगळ्यामध्ये तुमचा जो पार्टनर आहे गृहमंत्री पत्नी यांचा फार महत्वाचा वाटा असणारच आहे. आणि तुमच्या दोघांचं कनेक्शन आजही आहे, म्हणजे ते दिसतंच आहे. रांजणे रोडवर आलं की ते तुमचं ते घर आणि लोक धावत असतात. मला असंही कळलं की तुमच्या दोघांमधलं एक खूप चांगलं कम्युनिकेशन आहे दोघांमध्ये. खूप छान तुम्ही एकमेकाला सावरत असता, बोलत असता. आणि अशी ती काही ती शिट्टी आहे तुमची, ती तुम्ही मारता वगैरे. काय प्रकार आहे शिट्टीचा? काय प्रकार आहे? नाही, ती कॉलेजमधली शिट्टी, कारण ती कॉलेजमध्ये होती. आधी मी 2 वर्ष बँडा स्कूल ऑफ आर्टला होतो आणि मग JJ ला गेलो. तर ती जी शिट्टी आहे ती तेव्हापासूनची. म्हणजे आता माझ्या लग्नाला या मेमध्ये आता 51 पूर्ण होतील. बरं. आणि 52 लागेल असं वगैरे. तर ती 54 वर्षाची शिटी आहे ती. हां, ती कॉलेजमधली. कशी काय, जरा ती सांगा ना स्टोरी. कशी शिट्टी मारतो तुम्ही? अरे मला असं कळलेलं आहे की वेगळ्या कार्यक्रमांमध्ये वगैरे हे दोघे गेले आणि हे गरड्यातच असतात कायम वेगळ्या लोकांच्या. तर हे ती शिट्टी मारतात आणि ती शिट्टी मारली की ती असेल तिथून त्यांना ते ऐकू जातं. बरोबर, ते त्यांनाच ऐकू जातं. आणि त्याबरोबर तुमच्याकडे येतात आणि काय पाहिजे तुम्हाला म्हणून विचार. हे आहे असं. कसं काय? आता काय कशी शिट्टी असते ती त्यांना ऐकू जाईल अशी? नाही कशी असते? मी आता शिटी मारायची. मग कशी? अरे यार, म्हणजे अशी मारता की अशी असं त्यांना बरोबर त्या तिकडे ती येते बरोबर. जगात कुठेही असेल तरी येते ती. हो. आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं नाव श्रद्धा आहे. आधीचं निमा होतं ते माझ्या आईने तिचं नाव श्रद्धा ठेवलेलं आहे. पण आता 51 वर्ष मला असं म्हणायचं की तिने फार सांभाळलं मला, खूप सांभाळलं. मला माहिती नाही, कदाचित मी आत्ता इथे असेल तो तिच्यामुळे असेल. तुमच्यातलं कनेक्शन आहेच ना. नाही तर ते आहे म्हणजे तिने इतकं सांभाळलंय मला, इतकं सांभाळलंय. माय गॉड, माझ्या ह्या सगळ्या वाईट दिवसात, घाणेरड्या फ्रस्ट्रेशनमध्ये, चुकीच्या गोष्टींमध्ये इतका सांभाळलाय तिने मला. म्हणजे हे आईच करू शकते. वा. आणि म्हणजे मी तिला माऊलीच हाक मारतो घरात सुद्धा, पण ती नसती तर मी नसतो. या सगळ्यामध्ये स्वामींचं जे तुमचं जो काही तुमचा त्यांचा सहवास किंवा तुम्ही जे प्रार्थना करता ती 99-2000 पासून सुरू झाली असं म्हणून, ती अचानक स्वामी भक्ती कशी काय तिकडे कसं वळलात तुम्ही? ते तर खूप वाढतेच आहे, अनेकांना माहीत नसेल. पण कोळेकर सर स्वामींचा जप करतात, तो तर करतात भक्ती म्हणून. पण कोणाची तब्येत बरी नसेल त्यांच्या परिचितांपैकी, किंवा कुणी आजारी असेल, किंवा कोणाचं काही वेदना असेल कोणाला, तर त्यासाठी सुद्धा ते अतिशय मनोभावे जप करत राहतात. तर हा इकडे तुम्ही जो अध्यात्माकडे कल आता आलाय, हा अध्यात्मच वाटतं मला. हा कसा आला आता? नाही, काय झालं, मी ज्या वेळेला आजारी पडलो ना, म्हणजे मला व्हर्टिगो झालेला होता ना, त्यावेळेला मला काही मार्गच मिळत नव्हते. मला काय औषध काय करायचं काय कळायचं नाही. बाहेर जायचं असेल, गॅलरीत जायचं असेल तरी बायकोचा हात धरून जायचं, बाथरूमला जायचं असेल तरी तिचा हात धरून जायचं. सगळं असं चाललेलं होतं सगळं. त्या ह्याच्यात एक आमचा मित्र म्हणजे तो शिष्यच आहे, तो स्वामींचा करायचा खूप.
आता मठ जवळ आहे होय. आमच्या घराच्या, तर त्यावेळेला बायको मठात जायची. बरं. ती मठात गेली तर मी बाहेर उभा राहायचो, माझा काही संबंध नव्हता अच्छा. त्याचा. हो, लहानपणी पूर्ण महाभारत मी 4 वर्ष तिकडे ऐकलेलं आहे. दररोज रात्री बरं. 7:30 ते 9:30 असं तिकडे ऐकायचो. 4 वर्ष पूर्ण महाभारत ऐकलेलं आहे. त्याच्यानंतर स्वामींचा आणि माझा काही संबंध नव्हता. आणि ज्या वेळेला माझी बायको जायची, ती चल ना, रात्रीचा उशिरा कोणीतरी काय कुत्री वगैरे असतात वगैरे, तू चल ना, मग मी जायचो तिच्याबरोबर. ती मठात जायची, मी बाहेर उभा राहायचो. तर माझा जो शिष्य आहे तो अजय पाठक त्याचं नाव, त्यांनी मला सांगितलं, तू जरा फक्त नामस्मरण कर. नामस्मरण काय होणार? तो म्हणला, हो तू बघ ना खरं काय होणार आहे ते. आणि त्यांनी सांगितलं आणि माझं नामस्मरण सुरू झालं. बरं, हे सुरू झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हळूहळू काहीतरी बदल होऊ घातले, कदाचित होतोय. बरं. म्हणजे माझी अशी अवस्था होती की त्या आजारपणात माझी बायको ज्यावेळेला शाळेत जायची त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी असायचं की तू नको जाऊस. इतकी अवस्था माझी वाईट होती की मी नाही, कसं थांबवू आता? हो, काय होईल मला माहीत नाही. तर डॉक्टर कार्यकर जे होते आमचे पप्पा, ते म्हणाले, तू जात त्याला राहू दे एकटं, काही होत नाही, असं तिला दम दिलेला होता. त्याच्यामुळे ती शाळेत वगैरे जायची. त्या दरम्यान माझं मी हे चालू असताना एक मामा असं म्हणायचो, एक गृहस्थ होते. ते खूप आधी आमचे मित्र होते. मग ते कुठे गेले माहीत नाही. मग ते एकदम अचानक मी त्या दिवसात आले आणि मला बोलले, काय आजारी आहात तुम्ही? मी म्हटलं, हो. नाही, मला बरं नाही, मला तुमच्याकडे बघता येत नाही. काही हरकत नाही, नका बघू, बसा. ते बाजूला बसले. व्हायला होतं बरे वगैरे असं काय. मी म्हटलं, बघू आता स्वामींची इच्छा काय मला माहीत नाही, असं मी असं बोलू. नंतर ते बघितलं, अरे चला मी निघतो, असं मला बोलले. मी म्हटलं बरं. आणि हां, त्यांनी माझ्या हातात एनव्हलप दिलं व्हाईट, हे घ्या, मी येतो. मी म्हटलं, काय आहे त्याच्यात? जाऊ दे, मी नंतर आपण बोलू ना काय ते, असं म्हणून ते गेले. ते त्यावेळेला आले होते, त्याच्यानंतर आजपर्यंत ते आलेले नाही आहे माझ्याकडे. बरं. ते माझ्या हातात दिलं, मला काय कळलं नाही. मी बायकोला निमा हाक म्हणा, निमा इकडे, मामाने काय दिलं तुम्ही बघ ना तो काय. तर मी तो एनव्हलप उघडले तर त्याच्यात 10,000 रुपये होते. मी म्हटलं, हे काय? म्हटलं, हे 10,000 रुपये मामाने का दिले? ती बोलली, मला नाही माहिती, माझं असं मत आहे, हे स्वामींनी दिले, असं माझं मत. बरं. कारण अजिबात काय म्हणतात, तो खर्चासाठी, औषधासाठी पैसे नव्हते, असं हे झालेलं होतं, परिस्थिती होती. हो, ते आणून दिले. पण ते मामा त्यानंतर नाही, भेटलेच नाही. बरं. हे सगळं. आणि त्याच्यानंतर मग माझं त्यांच्याकडे ओढा जास्त वाढला. आणि मी फार काही करत नाही, मी फक्त नामस्मरण करतो, जप करतो, बस, ह्याच्या व्यतिरिक्त. आणि जेव्हा म्हणून मी घरी असेन, मुंबईत असेन, तेव्हा जाऊन मठात जाऊन डोकं टेकतो आणि येतो, बस, दररोज. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही काही नाटकांमध्ये पण दिसला, तुम्ही आता सिनेमे पण करायला लागलेला आहात, तुमचे काही सिनेमे पण येत आहेत. त्यापैकी द्विधा जो चित्रपट आहे त्याचं पोस्टर मी बघितलं, मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं. बाप आणि लेकीची गोष्ट आहे. आता इतक्या वर्षानंतर, इतकं पाणी पोलाखालून गेल्यानंतर तुम्ही जेव्हा नवीन चित्रपट घेता, द्विधासारखा घेता, की जो जगण्याजवळ जातो चित्रपट खूप, त्याच्या क्रायटेरियाज काय असतात? म्हणजे पैसे, प्रोफेशन म्हणून पैसे हा मानधन हा एक भाग झाला, हे काय नाकारत नाही, पण त्या पलीकडं आपल्याला यात काय करण्यासारखं आहे का? याचे क्रायटेरियाज काय असतात तुमचे? एक तर सर्वात म्हणून कथा काय आहे, आणि त्या कथेमध्ये मी काय करतो, आणि दिग्दर्शक काय करणार आहे. मला असं वाटतं की हे ज्यावेळेला, म्हणजे मला निलेश नाईक हे या द्विधाचे दिग्दर्शक आहेत, तेच प्रोड्युसर आहेत,
आणि मला त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे ते डिरेक्टर आहेत म्हणून वगैरे वगैरे नाही, पण ते माणूस म्हणून तर खूप ग्रेट आहेतच, पण दिग्दर्शक म्हणून ते फार ग्रेट आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण मी काही सिनेमा पूर्ण पाहिलेले नाही आहे. बरोबर. ज्या वेळेला त्यांचं असं ठरलं की हा सिनेमा करायचा, त्यावेळेला ते कलाकार शोधत होते. आणि ते शोधत असताना भूषण कडू हा ज्यांनी या सिनेमात रोल केलेला आहे, खूप खूप मोठा कलाकार आहे तो. तर त्यांनी माझं नाव सांगितलं किंवा माझे फोटो मी त्याला फोटो त्यांनी, आणि एक अनिकेत दुभाषी, बरं. दोघांनी तुमचे जर फोटो पाठवा म्हणून मी फोटो पाठवले, ते सरांना दाखवले, म्हणजे निलेश सरांना. आणि ते दहिसरला होते, तिथे त्यांनी ते फोटो बघितले आणि म्हणाले चला आत्ताच्या आत्ता जाऊन भेटूया. आणि ते दहिसरहून दादरला आले गाडी घेऊन मला भेटायला, आणि एका हॉटेलमध्ये आम्ही बोललो आणि त्यांनी साधारण मला सांगितलं काय ते. त्याच्यावरनं लक्षात आलं की हे खूप छान आहे जे काय आहे ते. मी अशा पद्धतीचा रोल कधीच केलेला नव्हता, पुढे करीन की मला माहीत नाही, पण हा जो आहे हा स्वामींच्या कृपेने आणि निलेश सरांच्या कृपेने मला असं वाटतं. निलेश, कारण मी त्यांना सांगितलं की म्हणजे शूटिंगच्या वेळेला या पोरीने तर अप्रतिम रोल केला आहे, मानसीने फार गोड रोल केला. तुम्ही यापूर्वी एकत्र काम केलेलं नव्हतं नाही. तुम्ही आता जे हे नवे नवे शैलीदार आहेत सगळे दिग्दर्शक ॲक्टर, त्यांच्याशी जुळवून कसं घेता? काही नाही, त्यांनी सांगितलेलं आपण ऐकायचं प्रामाणिकपणे आणि ते करण्याचा प्रयत्न करायचा, बस एवढंच आहे ते. बाकी काय आपल्याला काही मला जरा ज्यूस घेऊन ये रे किंवा हे वगैरे हे आपल्याला जमलेलं नाही, कधी जमणार नाही आयुष्यात. मला फक्त दिग्दर्शक काय सांगतो, म्हणजे मी नेहमी निलेश सरांना सांगतो की बघा, जर ह्याचं काही खूप छान म्हणजे चांगलं व्हावं, होणारच आहे, वादच नाही या सिनेमाचं, कारण सगळ्या कलाकारांनी अप्रतिम कामं केलेली. त्यातल्या त्यात म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे मानसीने तर फारच ग्रेट काम केलेलं आहे. तर हे सगळे कलाकार म्हणजे मला त्यावेळेला काय असं वाटायचं की निलेश सर जे सांगतायत, ज्या पद्धतीने सांगतायत ते नीट ऐकायला हवं, नीट समजून घ्यायला पाहिजे. मी त्यांना एवढंही सांगितलं की सर, जर उद्या ह्याचं काही चांगलं झालं किंवा काय वगैरे झालं, ते सगळं क्रेडिट तुमचं आहे. बरं. उद्या असं म्हणाले की अरे सतीश काय रोल केलास, तो निलेश सरांमुळे आहे. त्यांनी ज्या पद्धतीने मला समजावून सांगितलं की बाबा हे इथे खोकलं जातं, इथे श्वास लागतो किंवा हे जे काय आहे ते सगळं त्यांचं आहे, सगळं त्यांचं आहे. द्विधा हे नाव फार इंटरेस्टिंग आहे. हो. शेवटचा प्रश्न आहे, शेवटच्या 1-2 प्रश्न विचारून थांबूया आपण. ओके. तुम्ही जेव्हा मागे वळून बघता, आजपासून मागे, तुमच्या आयुष्यातला असा कुठला महत्त्वाचा मोठा प्रसंग होता ज्यात तुम्ही द्विधा मनस्थितीत आला होता आणि त्यातून बाहेर कसे पडलात? हां, सांगतो, पटकन आठवलं, थँक्यू. येडा नावाचा एक सिनेमा केला मी, ज्याच्यात आशुतोष राणा, रीमा, अनिकेत, किशोर बेळेकरचा का तो? हां, किशोर बेळेकर. तर त्यावेळेला ज्या वेळेला आता शूटिंगला जायचं, त्याच्या आदल्या दिवस, एक दिवस आधी माझ्या आईला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि मला कळेना काय करायचं आता. म्हणजे तिची ट्रीटमेंट वगैरे सुरू केली, पण मला माहीत नव्हतं सगळं काय करायचं. आणि त्यावेळेला मी आई आणि हा सिनेमा या संदर्भात खूप द्विधा मनस्थितीत होतो की काय करायचं, मी काय, मला कळत नव्हतं. आय डोंट नो, पण स्वामींनी शक्ती दिली किंवा काय. मी गेलो शूटिंगला चौलला. तर त्यावेळेला मला तिकडे आशुतोष राणा पण म्हणाले की तू का आलास, तू आईला बरं नाही, पॅरालिसिस अटॅक, तू जायचं. म्हटलं असं नाही, अख्खं युनिट इकडे आहे, एवढी सगळी माणसं, सगळं एवढा खर्च झालेला सगळं वगैरे, आणि मी फक्त ठीक आहे, माझं आई म्हणजे आयुष्य, पण हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी
त्या द्विधा मनस्थितीतला घेतलेला निर्णय जो होता तो मी शूटिंगला गेलो. पण आता गंमत अशी होती ह्या संदर्भात, मी काय खूप मोठे काय उपकार केलेले नाही आहेत किंवा काहीतरी ग्रेट केलेले अशातला भाग नाही, मी प्रामाणिकपणे केलेलं आहे जे आहे ते. पण हे ह्या गोष्टीनं लोक लक्षात नाही ठेवत. फक्त असं बोलतात काय रे तू काय आला नाहीस त्यावेळेला. अरे आलो नाही म्हणजे काहीतरी कारण असेल, पण तेच लक्षात ठेवतात माझ्या बाबतीत. आणि म्हणून सगळ्या आयुष्याचा गोंधळ होतोय माझ्या, की अरे म्हणजे मला, मी आता आईला सोडून तिथे आलो म्हणून मला काहीतरी अवॉर्ड द्या किंवा काहीतरी असं माझं काही मत नाही. कमिटमेंट आहे ती कमिटमेंट मी पाळतो. किंवा हे कोणाला पटतच नाही किंवा नाही तो कसला आहे, तो निघून जाणार, शिव्या देणे, चिडणार आणि निघून जाणार, हे अशा पद्धतीचं आधीच हे करून. एका सिनेमाचा आई थोरू तुझे उपकार नावाचा एक सिनेमा होऊन गेला, त्याच्यात मी रोल केलेला होता प्रकाश भेंडेंचा. तर त्याच्याबद्दल अशा आवड आहेत की मी डायरेक्टरच्या कानाखाली मारली म्हणे. मी नाही मारली, पण आहे असं. हे कोण करतंय काय माहीत नाही. हाच तर गोंधळ आहे सगळ्या आयुष्याचा माझ्या. म्हणे गणपती घेऊन जात असताना आणि गणपती हातात असताना शिव्या घातल्या एका माणसाला. पण माझ्याकडे गणपती येतच नाही हो. ह्याच सगळ्या प्रॉब्लेम नंतर उठवलेलं आहे सगळं. हे सगळं मला माहिती नाही. बरं असं काहीतरी झालेलं आहे का, मी ह्याचा रोल मी घेतलेला आहे, त्याचा रोल मी पळवलेला आहे म्हणून मला माझ्या बाबतीत मी नाही करत आहे असं. मी करतच नाही, माझा काही संबंध नसतो. आणि त्याच्यामुळे हे आत्ता काही वेळेला ना असं होतं की टेलिव्हिजनवर काही कार्यक्रम बघत असतो, प्राईज डिस्ट्रिब्युशन बघत असतो किंवा सोहळा बघत असतो वगैरे, त्यावेळेला कधीतरी बायको बोलते मला, तुला नाही बोलवत का रे, तू नाही बोलवत मला आता. आणि खरं आहे ते. मला दुःख नाही त्याचं, पण तिला दुःख होतं की एवढे सगळे कलाकार दिसतात आणि तुला कधी बोलवत नाही. मी म्हटलं नाही बोलवतात तर त्याला मी काय करायचं. बरं मला बाकीच्या गोष्टी नाही जमत खरंच, म्हणजे त्यांच्याबरोबर वेळ घालवणं किंवा त्यांच्याबरोबर पार्टी करणं वगैरे नाही मला नको असतं ते. आणि ह्याच्यामुळे एका नाटकाचं मी नाव घेणार नाही, कुठल्याही नाटकाचे, त्याचं निर्मात्याचं नाव घेणार नाही. बस निघाली पुण्याला जायला, तर मी माझी उशी ठेवून लगेच सिटीवर झोपलं. उठ काय झालं, चला पत्ते खेळायला चला. मी म्हणलं मला पत्ते नाही आवडत खेळायला. का? म्हणलं मी नाही खेळत पत्ते. शी यार, याला उगीच घेतलं नाटकात यार, स्वामींची शपथ आहे, अशी वाक्य आहे. आता याला मी काय करायचं. बरं वेळेच्या बाबतीत मला जर कोणी बोलवलं 3 वाजता आहे तर मी 2:45 वाजता येतो, मी प्रयत्न करतो. आणि हे मला आवडतं, शिस्त आणि वेळ पाळणारा माणूस मला खूप आवडतो आणि शब्द पाळणारा. तर हा सगळा मग तुमचा प्रॉब्लेम आहे. खरंच आहे, हे रेअर कॉम्बिनेशन आहे. खरंच आहे. शिस्त पण पाळायची, वेळ पण पाळायची, शब्द पण पाळायचा, हे फारच झालं म्हणजे. पण हे आहे खरंच, मला अशीच माणसं खूप आवडतात. तर त्याला काय करायचं. आणि त्याच्यामुळे ना बऱ्याच वेळेला मलाही त्रास होतो की आता बघताना वगैरे, अरे यार असं आपल्याला का नाही बोलवत त्या तिकडे. म्हणजे आता काही म्हणतात ना, असं म्हणतात की काही वेळेला असं वाटतं की ते काहीतरी चांगला शो चाललेला आहे टी व्हीवर, असं वाटतं की यार कधीतरी आपल्याला पण बोलवायला भाग असायला पाहिजे. असं आहे, पण ते नाही होणार मला माहिती आहे. आणि ते व्हावं अशी माझी इच्छा असून सुद्धा होऊ शकत नाही हेही मला कळतं. पण आता ते काय म्हणतात त्याला, ते यूज टू झालेलं आहे सगळं. सतीश सर, मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. छान. आणि मुद्दा हा नाही आहे की प्रत्येकाचा प्रवास कसा आहे हा दाखवणं, हा एक भाग झाला, पण तेवढाच मुद्दा नसतो. माणूस जसा दिसतो तसा असतोच असं नाही. बऱ्याचदा एक परसेप्शन आपल्याला दाखवलं जातं, तर आपण दुसऱ्याच्या चष्म्यातनं बघण्यापेक्षा आपण आपल्या चष्म्यातनं माणसाला बघायला शिकूया. मित्रमनेचा हा एपिसोड पाहिल्यानंतर मला खात्री आहे की सतीश पुळेकरांबद्दल ज्या वावड्या उठवल्या गेल्यात किंवा जे काही चुकीची कुंडली दिसते मला मांडलेली तुमची, ती फाटेल. आणि जो जसा माणूस आहे तसा दिसेल. तो दिसला
तेच आपल्याला हवं आहे. कारण म्हणूनच भले ते घडो हे आपलं वाक्य आहे, पण चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. सतीश पुळेकर अतिशय चांगला माणूस मला वाटतो, कारण त्यांनी जी काही आरडाओरडा केला असेल, जो काही संताप व्यक्त केला असेल, मुलांना जे मारला असेल, ते सगळं नाटकासाठी होतं, ते भल्यासाठी होतं. त्यात काही व्यक्तिगत इंटरेस्ट नव्हते आणि मस्करी नव्हती. आपण जे काम करतो ते चोख करायला पाहिजे, हाच हेतू होता. आणि याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. थँक्यू. सो मनपूर्वक आभार. यातनं आपण चांगलं घेऊया, चांगली माणसं जोडली जाऊया. थांबतो. भले ते घडो. थँक्यू सर. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला विचारा. मी थेट सरांशी बोलीन, त्यांची उत्तरं तुम्हाला देईन. पण चांगले राहा, काळजी घ्या. थँक्यू सर.